नमस्कार मित्रांनो, मी राऊत अनिल सर, हायटेक गावरान कुक्कुटपालन. हे जे पिल्ले आहेत गावरान, हे 15 दिवसाचे पिल्ले. तुम्हाला मी सांगितलेल्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या शेडमध्ये मी 15 दिवसासाठी, 1 महिन्यासाठी आणि 1.5 महिन्यासाठी असे वेगवेगळं कप्पे केलेले. हे बघा गावरान पिल्ले एकदम टवटवीत. आता 9:30 वाजलेत, कारण की रात्रीचा प्रवास आपण वरच्या जुना जो शेड आहे तिथून हे खाली आणलेले आहेत त्या मोठ्या ट्रेमध्ये. एकदम टवटवीत असलेले हे पिल्ले. आज 3 कस्टमर होते, त्या 3 कस्टमरला 1 महिन्याची पिल्ले मी दिलेले आहेत. त्यांनी 500 पिल्ले असे घेऊन गेलेले. एकदम हे पहा पिल्ले तुम्ही पाहतात, एकदम बघा किती भारी पिल्ले. हे असे एकदम ॲक्टिव्ह. याला म्हणायचं गावरान पक्षी. एवढं छान हे 1 महिन्याचे पिल्ले आहेत, 15 दिवसाचे. आणि ह्या पलीकडच्या ज्यामध्ये जर बघितलं तर हे 1 महिन्याचे आणि हे 15 दिवसाचे पिल्ले. बघा हे आता आणले तर त्यामुळं असे एका साईडला घाबरून झाले तर बसले तर. आणि हे 1 महिन्याचे हे वेगळ्या कप्प्यामध्ये आपण ठेवलेले. ह्या साईडला बघता आता अंधार पडलेला आहे, 9:30 वाजले. सगळ्या कोंबड्या ह्या वरी जाऊन बसलेल्या, क्वचित थोड्या खाली येता, नाहीतर सगळ्या कोंबड्या तुम्ही बघा त्या जाळीच्या वरून मी शूटिंग घेतो, ह्या वरी अशा बसलेल्या आहेत. एक पिल्लू आमचा लहू सापडित ते का साप. दुसरा ट्रे घे. हे बघायची क्वालिटी. त्यांचे पंख बघा, एकदम वाटते का 15 दिवसाचे असतील. हे ट्रे मी मुद्दामून पंजाब त्या ठिकाणून मागितलेले आहेत. हे ट्रेचा विशेष असं आहे की चौकोन व्हेंटिलेशन राहतं, वारा राहतो आणि मॉर्टॅलिटी होऊच शकत नाही. 2 रुपये जास्त खर्च येतो, पण वाहतुकीसाठी त्यासाठी एकदम सर्वात चांगलं. हे जाळीतून कसं जायला पाहतात बघा. अरे हे कसं भीती. असे कबुतरासारखे उडते, एवढं असे ऍक्टिव्ह पक्षी. हे बघा 1 महिन्याचे पिल्ले या ट्रेमधून गणेश तर टाकतायत. आता एका शेडमध्ये पूर्ण मोठ्या कोंबड्या असणार आहेत, 1 महिन्याचे पिल्ले असणार आहेत, 1.5 महिन्याचे असणार आहेत आणि 15 दिवसाचे पण असणार आहेत. फक्त जे दुसरे जुनं शेड आहे त्या ठिकाणी 1 ते 15 दिवसाचे पिल्ले आणि पॅरेंट स्टॉक, की ज्या अंड्यावरच्या कोंबड्या की त्यांना खाद्य चांगल्या क्वालिटीचं द्यावं लागतं. आणि जेणेकरून अंडे चांगले निघले तर आपल्याला पिल्ल्यांची क्वालिटीसुद्धा चांगल्या प्रकारे होऊन जाते.
आणि तुम्ही इथं बघता इथं कोबा मी केलेला नाही मुद्दाम, थोडी तूस टाकलेली आहे की जेणेकरून आता कोंबड्यांना जे लहानाले पिल्ले आहेत 15 दिवसाचे त्यांना उकारण्याची सवय लागते. कारण की अजून आपल्याला 2 महिने वेळ बाकी आहे त्या पूर्ण शेवग्यामध्ये कोंबड्यांना सोडण्यासाठी. लो 1 मिनिट उघड हे. हे 1 महिन्याचे तुम्ही हे बघा 1 महिन्याचे वाढतात त्याचे पंख ते अशा मोठ्या कोंबडीसारखे आहेत. किती चपळ. जर ह्याला सोडलं तर हा कप्पा हा 1 महिन्याच्या पिल्लांचा आहे आणि तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हा 15 दिवसांच्या पिल्लांचा. आणि या ठिकाणी जे आजारी पक्षी आहेत आपल्याला वाटतं की अशक्त झालेत आजारी आहेत त्यांच्यासाठी हा सेपरेट कप्पा ठेवलेला. हे बघा रात्रीचे 9:15 वाजले. हे आपण जे निवारा केलेला आहे हे आम्ही आलो त्यामुळे बऱ्याचशा कोंबड्या खाली आल्या, पण 75 कोंबड्या ह्या अशा वरी बसलेल्या. कारण की तुम्हाला माहितीच आहे गावरान कोंबड्या ह्या खाली बसतच नाही, सगळ्या वरी बसतात. हे अशा कारण की ह्यांचा आराम त्यांची रात्र ही वरी असती, ह्या वरीच लाकडावर झोपतात त्यामुळे ह्यांना आजार हा शक्यतो होत नाही. आता आपण यांना 2 ते 3 दिवसामध्ये फॉगर लावणार आहेत की जेणेकरून यांना उष्णता जास्त प्रमाणात होणार नाही. हे आपण ज्यांना पायऱ्या ज्या केल्यात त्या पायऱ्यावर सुद्धा ह्या मस्त बसतात. ह्या अशा मस्त बसलेल्या आहेत वरी. त्याला आपण तसे 2 कप्पे केलेले, एक खालचा कप्पा आहे आणि एक असा वरचा कप्पा. हे बघा असं व्यवस्थित चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे. तुम्हाला म्हणल्याप्रमाणे तुम्हाला जूनमध्ये हा फॉर्ममध्ये नियोजन कसं केलेलं आहे काय केलेलं आहे त्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करणार आहे, बोलवणार आहे. आपल्याला याच्यातून या काय उद्देश आहे की आपल्याला उद्योजक चांगले तयार करायचे. जो व्यक्ती 5 कोंबड्या विकू शकतो त्याने ह्या व्यवसायामध्ये येणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्याला एक चांगल्या प्रकारे खाद्य, एक चांगला आहार लोकांना द्यायचा आहे हा आपला महत्त्वाचा उद्देश. पैसा कमवणं आहे पण चांगलं खाद्य देणं हा एक त्यांचा महत्त्वाचा उद्देश असणार आहे. त्या कोंबड्या परेशान व्हायला लागल्यात मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवतो. कसा वाटला हा व्हिडिओ निश्चित कॉमेंट्स करून सांगा. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन बटनला निश्चित प्रेस करा की जेणेकरून मी तुम्हाला माझ्या पद्धतीने जे ओरिजिनल माहिती आहे, जी खरी माहिती आहे तेवढीच मी तुम्हाला सांगणार आहे. शुभरात्री मित्रांनो, धन्यवाद.